ओबीसी मोर्चाचे ठाणे शहराध्यक्ष सुरेशजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 5 एप्रिल रोजी सकाळपासून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। या दिवशी आदिवासी मुलांना शालेय साहित्याचे वाटप करून शिक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यात आली। तसेच ज्येष्ठ नागरिकांना प्रवासासाठी उपयोगी अशा बॅग्सचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला। सामाजिक जाणीवेतून राबवलेले हे उपक्रम परिसरातील नागरिकांच्या विशेष कौतुकास पात्र ठरले। या उपक्रमात अनेक कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। ओबीसी मोर्चाचे ठाणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिवसभर ठाणे शहरात विविध उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबवले जात आहेत। आदिवासी भागामध्ये त्या मुलांना शालेय वस्तूंचं वाटप त्यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेलं आहे। सुरेश पाटील हे ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष झाल्यापासून अनेक उपक्रम त्यांनी ठाणे शहर जिल्ह्यात राबवलेले आहेत। त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो। माझ्या वाढदिवसानिमित्त ओबीसी मोर्चाची संपूर्ण माझी टीम, माझे मित्र, अपतेष्ट, हितचिंतक, कार्यकर्ते, बंधू भगिनींनी या ठिकाणी वेळात वेळ काढून मला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आले। त्याबद्दल मी सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। वाढदिवस हे निमित्त असतं, पण त्या निमित्ताने आपल्या लोकांच्या गाठीभेटी होतात, त्यांच्याशी आपल्याला विचारविनिमय करता येतो आणि काही समाज कार्यक्रम असतात ते तर मी वर्षभर करतच असतो। आजही मी येऊरच्या आदिवासी भागांमध्ये जे आदिवासी मुलं आहेत त्यांना शिक्षणाचं साहित्य वाटप केलं, त्यांना खाऊ दिला, त्यांना खेळण्याचं समाधान दिलं। तसंच आमच्या विभागातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना देखील मी आता काही एक भेटवस्तू दिली। अशा प्रकारे आपल्या वाढदिवसानिमित्त काहीतरी समाजकार्य घडावं आपल्या हातून, ही माझी नेहमी अपेक्षा असते आणि त्यानिमित्ताने आज मी हे सगळे कार्यक्रम घडवले आणि या सगळ्यामध्ये मला सगळ्यांनी जी साथ दिली, मला सगळ्यांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद।